दरम्यान बीडमधील कार्यक्रमात अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना असं काही बोलले की ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला तर अनेकांच्या भुवया उंचावल्या। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ऐकलं अजित पवार काय म्हणाले ते। दादांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण एकीकडे अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झालेत, पण असं असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चुलते शरद पवारांना श्रेय देण्यास ते विसरलेले नाहीत। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत वेगळा राजकीय मार्ग निवडला। दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली। एकीकडे राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील नात्यांचा ओलावा कायम असल्याची चर्चा होत असते आणि त्यात अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं। अजित पवार नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा। आई बापांच्या आणि चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, तर हार फुलं काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। अजित पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। वक्तव्य जे आहे ते चर्चेला जातं अजितदादांचं, ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय सेवेच्या चर्चा चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतंच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे, तुम्ही लक्षात घेत नाही। उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती होते, मात्र या दौऱ्यावरून चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची। दादांच्या दौऱ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली, पण दांडी मारली ती माजी मंत्री धनंजय मुंडेंनी। आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलं। उपचारांसाठी मुंबईला जात असल्यानं दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलं। वाल्मिक कराड कनेक्शन प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेच नाहीत। मग तो मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा असो की उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा, धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे चर्चांना मात्र उधाण आलंय।